अख्खा मार्केट आता आपल्या ऋषी मंगेश भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आम्ही ठरलोय यात सक्सेसफुल, ठरलोय यात सक्सेसफुल. गेलं नाही यश चाललंय वाढून, साऱ्या संकटांशी असं लढून. जिद्द होती म्हणून डावलंय करून, बसणार नाही लाचार बनून. येत नव्हता चाला या चढावरून, आता चाल चालणार गडावरून. कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल, कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का खाऊ यांना आता तर पाहिजे रुबाब, हा रुबाब, हा रुबाब, हा रुबाब. पाष्ट बास म्हणतो एक एक श्वास घास, इज्जतीचा आपल्या हातात पाहिजे. होऊ दे तरास लांब किती प्रवास, जिंदगीत माणसाच्या रुबाब पाहिजे. डायरेक्टली मैं मार्केट बना, कुछ ना कुछ चढ़ उतार आई थी. यहाँ पर भी आया, पर जब बाहर था कुछ ना कुछ एजुकेशन किया है सर, मैकेनिकल इंजीनियरिंग के अंदर. पता है आप सभी को? सर डिप्लोमा किया है सर मैकेनिकल इंजीनियरिंग के अंदर. कम से कम वहाँ पे 4 साल दिए. कितने दिए? 4 साल दिए सर. 4 साल देने के बाद IIT भी किया था. IIT करने के बाद डिप्लोमा किया, इंजीनियरिंग किया. उसके बाद कुछ ना कुछ काम देखना था, एमआईडीसी के अंदर चला गया, चाकन के अंदर. वहाँ पे नजदीक का रिश्तेदार था, उसको बोला काम कुछ ना कुछ काम अच्छा दिखा, तो बोला मिल जाएगा तुझे, कोई दिक्कत नहीं है, तो आ जा. सर काम देखने के लिए चला गया. काम के ऊपर अभी देखा रिश्तेदार है वहाँ पे, तो कुछ ना कुछ अच्छे होगा काम. तो सर 12 घंटे ड्यूटी थी, पेमेंट वगैरह कुछ अभी 12 घंटे पता चला तो कुछ ज्यादा होता मेरे हिसाब से. कम उम्र तो कुछ कम ही थी. 2019 की बात है सर, 2019 की 19 की है. सर 12 घंटे ड्यूटी करना है तो कुछ नहीं कुछ सपने पूरे करने. बचपन से कुछ ना कुछ देखा था, मैं पापा का स्ट्रगल देखा था बचपन से, क्योंकि खेती वाले लोग हैं, खेती करने वाले. बचपन से देखे थे सर वो बातें कि आज कुछ ना कुछ नया करना है, कुछ ना कुछ बड़ा बन के देखना है. गरीबी ये देखी नहीं जाती है हर किसी को सर, गरीबी देखी नहीं जाती है. गरीबी बहुत बुरी चीज होती है और मुझे वो गरीबी तोड़नी थी. तो सर बाहर निकला सर, 2019 से घर छोड़ा है, कम से कम 5 साल हो गए. एमआईडीसी के अंदर आ गया, साकन के अंदर. वहां पर कम से कम 1.5 साल जॉब किया, 12 घंटे ड्यूटी किया सर. एक रिश्तेदार था, आप बनाएगा कुछ ना कुछ अच्छे करेंगे कुछ ना कुछ, पर कोई किसी का नहीं होता है. थोड़ा सा वहां पे कुछ ना कुछ झगड़ा हो गया, क्योंकि सर आपण मराठी माणसं आहे, आपल्याला स्वाभिमान प्यारा आहे. सही आहे गलत आहे? स्वाभिमान आपल्याला जवळचा आहे, त्यामुळे बाबा मला त्या गोष्टी नाही पटल्या, सोडून दिलं सर. रिझाईन केलं तिथं. परत गावाकडे गेलो 2020 मध्ये लॉकडाऊनला. कोरोना माहिती, कोरोनामध्ये गावाकडे गेलो. वडिलांना बोलला आपण काही नक्की आता जमीन आहे, बाग आहे, मग आपण काही नक्की त्यामध्ये गायांचा गोठा करूया. गायांचा गोठा माहिती, गायांचा गोठा करूया. वडील बोलले करूया, काय अडचण नाही. गायांचा गोठा टाकला. गायांचा गोठा टाकल्यानंतर त्यामध्ये कष्ट करणं स्टार्ट केलं. त्यामध्ये काही ना काही 5 ते 6 महिने केलं. प्रॉफिट
माहीत नाही पण लॉसच झाला, कारण की त्यामध्ये फक्त माझा आवाज होता, माझंच कुठं ना कुठं मीच त्या गोष्टीला पुढं चालू मलाच करायचं, त्या गोष्टीला गेलो. पण त्यानंतर 6 महिने त्यामध्ये मला लॉस आला, सोडून दिलं ते. पण त्यानंतर परत दुसरे बिंदे स्टार्ट केले, पोल्ट्री फार्म माहिती कोंबडी पालन वगैरे ते असतं गावाकडं, छोटंसं होतं, काय मोठं काय नव्हतं, ते केलं. त्यानंतर ते पण 2.5 महिन्यामध्ये बंद केलं. त्यानंतर बघा काय शेती करून तर आपलं आई वडील प्रत्येक वेळेस बोलले, मामा पण आहेत प्रत्येक वेळेस बोलले, तेव्हा शेती करून तुझं काय होणार नाहीये, कुठं ना कुठं काही ना काही बघ, जोपर्यंत आई वडील आहेत त्यांच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत कुठं ना कुठं बाहेर तुला करिअर करायची संधी आहे. तर तेच कुठं ना कुठं ते शब्द का लागली, कुठं ना कुठं मामाने भरपूर गायडन्स केला होता, मामाची शब्द कुठं ना कुठं लागली किंवा तू कुठं ना कुठं गाव सोड तेव्हा प्रगती होईल. बोलले तुम्हाला कोणी घरचं गाव सोड कुठं ना कुठं प्रगती होईल, तेव्हाच कुठं ना कुठं वाटलं आता गाव सोडून दिलं पाहिजे, गावात राहिलेलं नाही सर. गाव सोडून दिलं, गाव सोडून दिल्यानंतर आता तुम्हाला माहिती सर दुनियादारी कळायला वेळ लागतोच, आणि दुनियादारी अशी कळली मग तुम्हाला माहिती दुनियादारी कशी असते. बाहेर निघलो गावाच्या, जॉब परत मला मग जॉब नाही करतात, काही बिझनेस करूया. तर मेकॅनिकलमध्ये माझं इंजिनिअरिंग झालं, त्यामध्ये मग मी भारत पेट्रोलचे काम घ्यायला स्टार्ट केलं, कॉन्ट्रॅक्टर BPCL माहिती तुम्हाला CNG वर. तर ते प्लॅन वगैरे असतात, इंजिनचे प्लॅन मला जमवत होते ते करायला लागलो. त्यामध्ये कमीत कमी 1 वर्ष केलं. 1 वर्ष केल्यानंतर त्याच्यामध्ये पण कुठं ना कुठं रिस्क आली, पैसा कमवायचा पण रिस्क होती. त्यामध्ये काय होतं सर रिस्क सर, कधी कधी वेल्डर जर नाही होतं, कधी कधी हाताला ती वेल्डिंग मारायची, कधी कधी कटर असतं ग्राइंडर, ते ग्राइंडर कधी कधी हातावर जाणार, हाताला कापणार, कधी कधी पायाला कापणार, कुठं ना कुठं इजा होणार, कुठं ना कुठं ते जे सोबतचे पार्टनर होते बाहेरच्या ह्याच्यामध्ये त्यांना पण इजा होणार. म्हणलं बाबा ह्या पण गोष्टी आपल्याला चुकीच्या आहे. एक मित्र होता इथं माझा क्लासमध्ये 10वी पर्यंतचा, त्यांनी इथपर्यंत कुठं ना कुठं वाटलं बाबा आपण काही ना काही बनलं पाहिजे, सक्सेस बनलं पाहिजे, कुठं ना कुठं आपण काही ना काही चांगलं बघूया. त्याला कॉन्टॅक्ट केला, तो बोला आहे येऊन जा. आलो सर इथं 3 दिवस ज्यावेळेस ट्रेनिंगमध्ये आलो, पहिल्या दिवशी ट्रेनिंग कंप्लीट केली, सगळ्या गोष्टी चांगल्या वाटल्या, सगळं समजलं, मार्क्यूज रँक समजली. मार्क्यूज बनल्यानंतर आपले जे स्वप्न आहे ते स्वप्न 100 नाही 1000% कंप्लीट होणार आहे पहिल्या दिवशी. सर ते पहिल्या दिवशी स्वप्न कंप्लीट होणार, तर आपण कुठं ना कुठं इथं कमी पडायचं नाही, त्या गोष्टीचा डिसिजन ठेवला. त्यानंतर परत सेकंड डे आला. सेकंड डेला तुम्हाला माहिती सेकंड डेला काय कळतं बरोबर ना, सेकंड डेला काय कळतं पर्चेसिंग इन्व्हेस्टमेंट. ज्यावेळेस त्या गोष्टी लागल्या तर पर्चेसिंग इन्व्हेस्टमेंटचा क्लास झाला. त्याच सरीत येण्याच्या 1 महिना अगोदर घरच्याने जमीन घेतली 1 एकर, काहीतरी 9-10 लाख रुपयाची ती जमीन. त्यामध्ये कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये मामान दिलेली इथं बसलेली दिसतंय. 6 ते 7 लाख रुपये दिले. आता पैसे तर आपल्याकडे नाही, इथून आता आपण ट्रेनिंग आता सेकंड डे कंप्लीट करूया आणि इथून आपण निघून जाऊया, कारण की आपल्याकडे काय पैसा नाहीये. त्यानंतर करण सरांचा क्लास झाला सेकंड डे. कुठं ना कुठं वाटलं यार परत पुन्हा स्वप्न बनल, थांबून घेऊया, काही ना काही करून बघू, ट्रेनिंग कंप्लीट करू, पैसे भरलाय, कुठं ना कुठं आपल्याला त्याचं कुठं ना कुठं काही नक्की कारण लागले पाहिजे. थांबून घेतलं सर. थर्ड डे काम कळलं, काम म्हणलं आपलं काम सोपं आहे, कुठं ना कुठं हार्डवर्क नाही आहे, स्मार्ट वर्क आहे. जे काम किंवा जे कष्ट केलेले आतापर्यंत ते कष्ट करायची वेळ काय येणार नाही, इथं आपण वेळ देऊन बघूया, समजून घेऊ काही गोष्टी कशा वाटतात बघूया. त्यानंतर थांबून घेतलं सर. थर्ड डेला ज्यावेळेस ट्रेनिंग कंप्लीट झाली, फुल हायपर होतो, टार्गेट कंप्लीट करायचे, जे स्वप्न आहे ते स्वप्न वगैरे कंप्लीट करायचे. ज्यानंतर थर्ड डेचा क्लास झाला, नंतर घरी कॉल करायचा, उद्या इंटरव्ह्यू ना ॲप्रुव्हल सर, त्यासाठी घरी कॉल करायचा. मग आता कॉल कोणाला करणार, तरी कॉल केला सर. आई वडील एवढं सपोर्ट सिस्टम आहे, किती माग होते 5,000, 50,000, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 1 करोड तरी देणार एका शब्दावर. विचारणार पण नाही तुला कशाला पाहिजे किंवा कशाला नाही. एकच कॉल केला, जवळची मम्मी आहे, मम्मीला कॉल केला, असं असं आहे, मी माझं जे अगोदर मी स्ट्रगल केलंय ते स्ट्रगल काय मला करायची गरज नाही पडणार इथं जर व्यवस्थित केलं तर. पण त्यासाठी मला थोडाफार कुठं ना कुठं एक पैसा मॅटर करणार आहे, बाहेर कुठं जरी गेलो तरी पैसा लागणारच आहे. हेच मला इथं लॉंग टर्मसाठी कुठं ना कुठं एकदा संधी देऊन बघा. आईला बोललो, मम्मी तर बोलली तुला माहिती आपण 1 महिना अगोदर 1 एकर जमीन घेतली, कमीत कमी 8-9 लाख रुपये अगोदरच कर्ज आहे. सर या गोष्टी काय असं स्क्रिप्टेड नाहीये किंवा अशा लिहून नाही आणलेल्या, ज्या गोष्टी मनातल्या त्या गोष्टी समोर आहे. कारण की जे पण माझ्या टीम मधले किंवा जे पण ऑफिसमध्ये तर प्रत्येकाला माहिती मी कुठून बोलतो सर. मला वरच्यावर बोलायला त्या गोष्टी पटत नाही किंवा हायपरनेस किंवा ती इमोशनल मध्ये जमत नाही, जे आहे ते आहे. आईला कॉल केला, अशा गोष्टी आहेत, बघ मला 50,000 रुपये पाहिजेत, ऍडजस्ट कर काही ना काही, कुठून करणार. तर बोललं बाबा हे बघ कुठं ना कुठं माझ्यासाठी तू मला कुठून पण कर, शक्यतो मामालाच राहून बघ, कारण मला माहिती मामा तर काय माझ्यासाठी नाही म्हणणार नाही.
सर मग मी बोलले तूच बोल मग म्हणलं मी नाही बोलत तू आम्हाला माग मी त्यांना परत मागायला जेवढा का जेवढं आहे तेवढं. सर मग मी एक कॉल केला आम्हाला काय बोलले त्याची त्यांनाच माहिती. त्यांना बोलल्यानंतर कॉल आला माघारी किती पाहिजे 50. सर इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर लगेच 12 आले अकाउंटला मामाकडनं. माझ्याकडे अजून पण फोनपे हिस्ट्री असं पण नाही. 12 पण आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच 38 पण येऊन गेले. विचारलं पण नाही, फक्त एकच कन्फर्मेशन केलं तू तिथं सुखी आहे, तुला काम जमल आणि समजून घे सगळं व्यवस्थित, पैसा किती पडलो आपण अडचण नाहीये. सर त्या गोष्टी मामाला एका शब्दावर 50 दिले. कळतंय बोलणं? एका शब्दावर 50 दिले. विचारलं नाही कशासाठी पाहिजे, काय करणार त्याचं, कुठं जातोय काय जातो काहीच नाही. कुठं ना कुठे एक भरोसा होता, एक विश्वास होता आणि कुठं ना कुठे एक ट्रस्ट त्यांच्या माझ्यावर कुठं ना कुठं होता. त्यांनी संधी मला दिली. तर आज इथून पुढं ज्या पण गोष्टी असेल त्या तर माझ्या आता इथून पुढे माझी जी पण लाईफ असेल किंवा जे पण माझे अचिव्हमेंट म्हणा, जो पण इन्कम किंवा पर मंथली पे आउट असेल तो सगळा माझ्या फॅमिलीकडेच असणार. कारण की आतापर्यंत इथपर्यंत आणण्याचा सफर त्यांनीच मला त्या गोष्टी दिल्या, बरोबर ना. तर याच कंडिशन इथपर्यंत आलो. त्यानंतर बिझनेस जॉईन झाला. 2 दिवस झाले. एक मामाने कॉल केला मम्मी त्यांना, कुठे तेजस कुठे, इथले जवळचे तेजस कुठे हाय, पुण्याला आहे हुरळी कांचनमध्ये. ठीक आहे कॉल कर त्याला. मला कॉल परस घेतला सर. मामानी मम्मी पण होते, सगळेच होते कॉल परस्पर. अरे त्या कंपनीत काय थांबू नको, तिथं काय फ्युचर बनत नाही, तिथं काय करिअर नाही आहे. तिथून मागं ये, माझ्याकडे ये, नाही तर आपलं घरी जाऊन शेती कर, तुला जमीन आहे, गाय आहे तुझ्याकडं, गायचं दूध काढ, धारा काढ आणि ते तुझं झालं. आईवडिलांनी मी त्यांचा कॉल कट केला. आईवडिलांनी एकच बिल द्या म्हणलं 6 महिने तुम्हाला भरपूर भेटतील, फक्त माझ्यावर एक भरोसा ठेवून बघा. तर एक भरोसा ठेवला. आज जो भरोसा ठेवला तर मी तो कायम माझा कंटिन्यू ठेवला आणि त्या भरोश्यावर मी कुठं ना कुठं खरं उतरलो, त्या गोष्टी मी करून दाखवल्या. फक्त सर याच गोष्टी असं नाही की आता ह्या गोष्टी झाल्या सर माझ्या घरच्या बाहेरच्या लाईफच्या. त्यानंतर बिझनेस स्टार्ट केला. ह्या बिझनेसची सर रियालिटी मला समजली व्यवस्थित की बाबा रियालिटी काय असते. दुनियादारी बाहेरनं पण कळली होती. कमीत कमी सर 2021ला घर सोडलेलं होतं. जास्त काय प्रॉब्लेम बाहेरचे नाही आले. त्यानंतर बिझनेस स्टार्ट केला. स्टार्ट झाल्यानंतर भरपूर फक्त आयडियल मानलं होतं सुरुवातीला फक्त सुपर मार्केट करण सरांना, कारण त्यांनी भरपूर क्लास केलेले होते. कुठं ना कुठे मनातून गायडन्स केला होता आणि मला सर कुठं ना कुठं मला मनातून बोलणार लोक आवडतात. जे तोंडावर बोलून मागून खोड मला तसले आवडत. भले ते कसं खोडं बोलू द्या, गोड बोलू द्या, कसं बोलू, पण ते कुठं ना कुठं खरं बोलणार मला आवडतात. कुठं ना कुठं मला करण सरांसोबत भरपूर लय आवडलं. त्यानंतर बाबा माझं आयडियल पर्सन मी त्यांनाच मांडलं. जे असेल नसेल ते माझे छोटे प्रॉब्लेम मोठे प्रॉब्लेम काय असेल मी ते सगळं त्यांच्यासोबत शेअर केले. मराठी कम्फर्टेबल आहे ना? जेवढे पण प्रॉब्लेम सगळे शेअर केले. बिझनेसमध्ये जे येणार बाहेरचे फॅमिलीचे सगळे पर्सनल जे मी कोणाला सांगितलेले ते प्रॉब्लेम मी त्याला सांगितलेले. टोटल एक सुद्धा म्हणजे आरसा, माझा आरसा डायरेक्ट जेवढा पण पूर्ण आरशाप्रमाणे उभा झाला त्यांनी समोर डायरेक्ट तेव्हा सर असे मला प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. माझ्याकडे काय मी जास्त विचार केला माझं डोकं दुखायला लागतं. तुम्ही मला काही ना काही सोल्युशन द्या. आणि सर त्यांनी जो मला सोल्युशन दिलं किंवा जे मला त्यांनी गायडन्स केला त्यांनी माझं आतापर्यंत समोर उभा आहे त्या गोष्टीमध्ये. अगोदर मी सुरुवातीला जे आहे ते आहे सर 3 महिने टाइमपास केला. किती महिने सर बिझनेसमध्ये ॲक्टिव्ह झाल्यानंतर जॉईन केलं तर 3 महिने टाइमपास केला. त्यांनी गायडन्स सांगितलेला होता पण तो गायडन्स ऐकला नाही. पण ज्यानंतर त्यांचा गायडन्स ऐकण्याची सुरुवात केली, करण सरांचा म्हणा, गणेश सरांचा म्हणा, गायडन्स ऐकण्यासाठी ज्यावेळेस सुरुवात केली, स्टार्टअप केला, त्यावेळेस मला कळून चुकलं यांचाच आपल्याला ऐकून यांचाच ऐकून आपलं कुठं कुठं मोठं व्हायचं. कारण की यांना आपण ज्या रस्त्यावर चालतोय हा रस्ता त्यांना ऑलरेडी माहिती किंवा त्या रस्त्यावर ऑलरेडी ते चाललेले. तो रस्ता माहिती बाबा कुठं कुठं त्या गोष्टी करायच्या. अगोदर जे 3 महिना केल्या सुरुवातीला त्याने मला जॉईनिंग वेळेस सांगितलं तुला 3 महिन्यानंतर कुठं कुठं त्रास होईल, आता सुधरून घे. ज्यानंतर 3 महिन्यामध्ये त्यानंतर ज्या गोष्टी खरंच ठरल्या एक ज्योतिषाप्रमाणे म्हणलं नाही आता करण सर ज्या गोष्टी बोलल त्याच गोष्टी ऐकायच्या. बाकी दुनिया काही पण बोलू दे मला काही फरक पडत नाही. फक्त त्यांचाच गायडन्स त्यांचा शब्द फक्त खरा ठरवत गेलो आणि कधीच त्यांचा शब्द असा खाली टाकला नाही. प्रत्येक वेळेस तो शब्द कुठं ना कुठं एक मनाशी ठेवून चालत राहिलो. कुठं ना कुठं शब्द चालत घेऊन राहिलो तर कुठं ना कुठं आतून समोर कुठं ना कुठं अचिव्हमेंट आहे. असं या गोष्टी आहे. बिझनेस स्टार्ट झाला किंवा त्या गोष्टी झाल्या, जर्नी स्टार्ट झाली. TL बनलो स्ट्रगलमध्ये. TL बनल्यानंतर मला त्या गोष्टी असं स्ट्रगल काय जास्त आलाच नाही ना. पैशाची कमी आली कारण की सर एक स्वाभिमान जिवंत होता आतमध्ये. कधी ह्या बिझनेसमध्ये ॲक्टिव्ह झाल्यानंतर कधी कुणाकडे 5 रुपये असं उसना मागितलं नाही सर मला, किंवा माझं कोणी टीममध्ये असेल किंवा असं सर मला 5 रुपये द्या किंवा 500 द्या किंवा 1000 द्या पण 5 द्या, अजिबात नाही. तर दिवस वाईट पण काढले, उपाशी राहून काढले, कसे काढले, जे काढले ते आमचं आम्हाला माहिती. सर कधी कुणाकडं असे हात पसरले नाही. ती
तर शेतकऱ्याचा मुलगा आहे, स्वाभिमानी, आणि आई वडील पण शेतकरी, त्यामुळं कोणासमोर झुकायची गरज नाहीये. आई वडील तर 500 नाही 500 मागे 1000 पाठवतील, 5000 पाठवतील, पण कुठं ना कुठे एक स्वाभिमान जिवंत होता. म्हणलं नाही बाबा, आई वडील तर आहे तुझे, नको त्यांच्याकडनं पैसा मागायला. आपण कुठं ना कुठं तुला लाज वाटली पाहिजे, तू कुठं काय मत लेवल करतोय, पैसा तू त्यांना देतो पाहिजे, तुला पैसे देणार, सगळ्या गोष्टी आहेच, किती त्या गोष्टी करणार. तर खोटं नाही सांगत, आज ज्यानंतर मी बिझनेस स्टार्ट केला इथून, माझ्या घरचे, मी आई वडील बघितलं आहे, 90% प्रॉब्लेम माझ्या घरचे मी ते हँडल करतो. माझ्या टीमला मी त्या गोष्टी सांगत असतो क्लासमध्ये, त्यांना त्यावेळेस खोटं म्हणून माझ्या घरचे तो आहे बसले, त्यांना तुम्ही त्या गोष्टी विचारू शकता. 90% जेवढे शेतीचे असेल, घरचे कोणते पण असो, 90% प्रॉब्लेम माझे सोल्युशन असतात. सर आज ह्या प्लॅटफॉर्ममधनं किंवा ह्या इंडस्ट्रीमधनं ती ताकद आली, तो पॉवर आली, सगळ्या गोष्टी असतात. जर्नी स्टार्ट केली, TL झाल्यानंतर आमची जे वरचे लोक होती बाबा बोलले चला आपण जाऊया आता, आपलं कुठं ना कुठं वेगळं चेंज करा. सर मला त्या लेवलचं कल्चर नाही पटलं. गेलो 4 दिवस, किती दिवस सर, 4 दिवस. माझा डायरेक्ट पार्टनर आहे मावळश्री इथं पहिलं, ती सोबत होते, त्यातलं तिची पहिले डायरेक्ट पार्टनर माझी नवीन, मी TL गेलो आम्ही वाघोलीला, तिथं जर्नी स्टार्ट केली. कुठं ना कुठं 3 ते 4 दिवस राहिलो, ते कल्चर नाही पटलं, तो माहोल नाही आवडला, नको मला नाही करायची. तर मला माझ्या जी जागा आहे त्या जागेवर पुन्हा जायचं. एकांतात माझे करण सर, गुरु मानतो मी सर त्यांना पहिल्यापासूनच, आताचा विषय नाही सर, पहिल्यापासूनच त्यांना कॉन्टॅक्ट केला. माझ्याकडे अजून सर त्या गोष्टीचं हिस्ट्री पण आहे, व्हॉट्सअपला बोलायची अशी हिंमत होत नव्हती, कधी त्याचं बोललेलं नाहीये. सुपर TL प्री मार्क झाल्यानंतर त्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ह झाले. त्यांना कॉन्टॅक्ट केला TL असताना, तिकडे ज्यावेळेस बाहेरच्या ऑफिसला होतो. सर तुम्हाला लई मिस करतोय, कुठं ना कुठं वाटतंय परत ना घरी यावा, पण टीम पण इथं अडकली, मी पण अडकलोय, काय करू कसं करू, तुम्ही गायडन्स करा. पण मला तर 1000% वाटतंय तुमच्याकडे यावं, कारण की मी काही इथं बनू शकत नाही. सर माघारी यायचा प्रयत्न केला, ज्या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी बोलले बाबा तिकडे जाऊन काय तुझं काय होणार नाही, तिकडं त्या कंडिशनला इकडं आला, इकडं बरा राहा, काही ना काही होईल. नाही बाबा, मला ज्या माणसाकडे बघून मी बिझनेस स्टार्ट केला त्या माणसावर मला बनायचंय, तसं तर मी घरी जातो. कुठं ना कुठं त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मला सर रूमचं सगळ्या गोष्टी नियोजन लावून दिलं. त्यांच्या रूममध्ये वैयक्तिक कमीत कमी भरपूर दिवस राहिलो. ज्यावेळेस आलो टीम होती माझी, कुठं असं सर कधी वाटलं पण नाही, असं दूर फेकलं त्यांनी. कधी प्रॉब्लेम आला, कोणती अडचण आली, कधी उभा असायचे, कधी पण रात्री असू दे, दिवस असू दे, 24x7, म्हणजे हप्त्याचे 7 पण दिवस आणि 24 घंटे सोबत असायचे. ज्या गोष्टी झाल्या माघारी आलो, तिकडची लोक चिडवायला लागली, काय नाही तुझं जाऊन काय होत नाही तिथं. तर सोबत 7ची टीम घेऊन, कितीची सर 7ची टीम घेऊन सोबत आले होतो. सर एवढा खतरनाक रिवेंज घेतला, ज्या पर्सनने चिडवलेलं होतं, बोलले होते तुझ्याकडनं काय होऊ शकत नाही, असं नाही तसं नाही. सर इथं माऊली सर बसलेले, त्यांचं तुम्ही तर त्यांना पण विचारून बघा, काय अडचण नाही. सर त्यांना मी एकच प्रॉमिस केला, त्याचा खांद्यावर ठेवला, तो काय माझ्यासोबत इकडे यायला तयार नव्हता, कारण की त्या लोकांनी त्याला माझ्याबद्दल निगेटिव्ह बोललं, बाबा जाऊ नको तिकडं, काय आहे तिकडं प्रॉब्लेम यायची, तिथं बघ सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. माझ्याबद्दल निगेटिव्ह केलं, बाबा जाऊ नको त्याच्यासोबत. तो पर्सन त्यांच्यामध्ये अट्रॅक्ट झाला, त्याला फक्त बाहेर आणला, खांद्यावर ठेवले, तुला माझा भरोसा असेल तर माझ्यासोबत चल, नसेल तर इथंच राहा, मला काय अडचण नाही. जे आहे ती सर इथं प्रूफ येतो. पण तो बोलला सर मला तुमच्यावर भरोसा, मी बिझनेस तुमच्याकडे बघून जॉईन केलेला आहे, मी तुमच्यासोबत येणार. सर माघारी आला, त्यासोबत एक क्रॉस लाईन, तुम्हाला क्रॉस लाईन त्यासोबतच एक होता. तो बोलला काय नाही होऊ शकत, मग मी बोलून दाखवतो, मी सगळ्या टॉपला जाऊन दाखवतो, तुम्ही काय नाही तुमचं काय नाही. त्याला घेऊन आलो सर इथं, त्यालाही आल्यानंतर सर मी एका महिन्यात TL बनवला. किती महिन्यात? एकाच महिन्यात TL बनवून त्याचा जो क्रॉस लाईन असतो, क्रॉस लाईन एका महिन्यात घरी निघून गेला, पळून गेला. आज जी लोक आम्हाला हसली होती, जी लोक बोलली होती होऊ शकत नाही, करू शकत नाही तुम्ही कोणत्या पण गोष्टी, आज त्या गोष्टी करून दाखवल्या, आज त्या गोष्टी झाल्या. पण कुठं ना कुठं सपोर्ट सिस्टम, कुठं ना कुठं त्या गोष्टीचा, आता तुम्ही गणेश सर बोलले, करण सर बोलले, कुठं ना कुठं आपण फक्त तो पडदा बघतो, तर पडद्यामागचे कलाकार, ते पडद्यामागचे कलाकार हे माझे डायरेक्ट पार्टनर आणि माझी टीम आहे. सर आज ह्याच गोष्टी कुठं ना कुठं एक पुराशी वाळवून चाललो, बाबा नाही वाईट मार्गावर जायचं नाही, बनायचंय सगळ्यांना सोबत बनायचं. एक वाईट मार्ग जर निवडला तर नाही गोष्टी होणार. मीटिंग मध्ये कुठं ना कुठं गणेश सरांनी सांगितलं होतं, मी ज्यावेळी TL असताना मला ती गोष्ट चांगली आठवती, तोच मी गायडन्स, तीच स्टोरी माझ्या लक्षात राहिली, की ज्या वेळेस कुठं ना कुठं एखादं बारीक होल असतं, बरोबर ना, छिद्र असते बारीक, त्या बारीक होलामधून कुठं ना कुठं पाणी टिपकत असेल तर त्याला वेळोवेळी आपण तिथं पॅच लावलं पाहिजे, म्हणजे दाबून टाकलं पाहिजे. नंतर ना तू बघतोय सगळ्या गोष्टी बघतोय, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाला, त्यानंतर ते कालांतर मोठं होणार. त्याच्यानंतर तुम्ही तिथं हात लावा, पाया पडा किंवा आडवे जरी पडले तरी ते पाणी थांबणार
नाही आहे, अशा त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. म्हणजे त्यांचा एक सांगायचा उद्देश असा होता की चूक तुम्ही एक छोटी चूक करणार, ती छोटी चूक तुम्हाला एक मोठ्या कुठं ना कुठं वाईट मार्गावर नाही सोडत. त्यामुळे मी पण स्वतः वैयक्तिकची छोटी चूक कधीच नाही केली. माझ्या टीमला डायरेक्ट पार्टनरला पण त्या चुकांपासून आणि वाईट मार्गांपासून जपून ठेवलं. म्हणजे सर ह्या गोष्टी आज झाल्यात. कुठं ना कुठं गायडन्स प्रत्येकाचा होता, सपोर्ट प्रत्येकाचा होता जर्नीमध्ये. ज्यावेळेस प्री मार्केट होतो सर, जर्नी खतरनाक लेवलला आली होती. रिव्हेंज कुठं ना कुठं बऱ्याचशा जवळ त्या गोष्टी आल्या होत्या. स्वप्न म्हणजे जो घास आहे तो तोंडाजवळ आलेला होता असा. तो घास मला असा बाजूला ठेवायचा होता, कारण की मला दिवाळीच्या अगोदर कुठं ना कुठं त्या गोष्टी बघायच्या होत्या, करायच्या होत्या. त्या गोष्टी करायच्या बाबा, बनायचं कुठं ना कुठं. आज काही ना काही झालं पाहिजे, बनलं पाहिजे. प्री मार्केट असताना सर, जसं रोहन सरनं सांगितलं, सकाळी उठलो 7 वाजता ऑफिसला असलो. बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे 7 वाजता ऑफिसला असणार, जर्नी स्टार्ट होणार 7 वाजता. पाण्यावर डायरेक्ट, चहा नाही, नाश्ता नाही, खाणं नाही, पिणं नाही, डायरेक्टली जेवण असायचं संध्याकाळी 6 वाजता, कधी कधी 7 वाजता, कधी कधी 8 वाजता, कधी कधी 9 वाजता. कधी कधी संध्याकाळचे होमवर्क असायचे थर्डेचे, त्या होमवर्क मध्ये तसाच जाणार. नंतर तिथनं आल्यानंतर जेवलं तसाच झोपला. सर कुठं ना कुठं फक्त एकच भूक, असं नाही की भूक या गोष्टीची भूक नव्हती लागत बिलकुल. फक्त भूक एकच गोष्टी होती, कुठं ना कुठं आपलं नाव त्या लेवलपर्यंत गेलं पाहिजे. फक्त आपल्याला बनायचं तर मार्क्यूज बनायचंय. कारण की मला माहित होतं ते जर बनलाय, मार्क्यूज बनलाय, जी स्वप्न आहे, जी गरिबी आहे, ज्या गोष्टीसाठी आपल्या आईवडिलांनी कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज केलाय, सॅक्रिफाईस केलेला आहे, ते दिवस आपल्याला आणायचे सोन्यासारखे दिवस. त्यासाठी आपल्याला खाणं पिणं सोडून द्यावं लागलं तरी चालेल. आपण काय मरणार नाहीये. कुठं ना कुठं त्या गोष्टी करत राहावं लागेल. बनत राहिलो, करत राहिलो, त्या गोष्टी होत गेल्या. सर ह्याच गोष्टी आहे, हीच कुठं ना कुठं जर्नी. सोबत आहेत रोहन सर, दुसरे डायरेक्ट पार्टनर रोहन सर. असं बिलकुल मानत नाही त्याला डायरेक्ट पार्टनर म्हणून किंवा काय, एक छोटा भाऊ म्हणून मानतो. सपोर्ट, गायडन्स काय असेल ना सर भरपूर केला त्यांना, भरपूर लेवलनं भरपूर केला. असं काय नाही की बाबा चुकीच्या मार्गावर जात असं समोरचा, कारण की सर माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे, चुकत असतो वेळोवेळी. कुठं ना कुठं त्या गोष्टी वाटल्या बाबा, त्याला समजून सांगितलं, जवळ घेतला. सुरुवातीला आल्यानंतर तो त्याचा काय एवढा काही खास इम्पॅक्ट नव्हता समोर, एवढा काही खास परफॉर्मन्स नव्हता कामामध्ये. त्याला जवळ घेतला, समजावून सांगितला प्रेमाने, बाबा तुला ह्या गोष्टी करणं आहे, त्या तू गोष्टी व्यवस्थित केल्या, मनापासून प्रामाणिक केला तर तुला 1000% तुला सपोर्ट भेटल, गायडन्स भेटला, तू सक्सेस भेटल. एकदा प्रेमाने समजून सांगितलं. आज त्या प्रेमाच्या गोष्टीमध्ये एवढी ताकद आहे सर. आज तो पर्सन माझा डायरेक्ट पार्टनर आहे. त्या पर्सनने बोलून दाखवलं. 2-2, 4-4 महिने कधी शर्ट नाही घातला, आज तो पर्सन 2 दिवसात शर्ट घेऊन राहिला. सर कुठं ना कुठं आज त्या लेवलला त्या गोष्टीने अचीव्ह केल्या, कुठं ना कुठं स्वतःमध्ये चेंज केले. सर आज त्या पर्सनचे 37,000चे चेक आहे, 42,000 चेक आहे तुमच्याच गावाकडे सर मॅडमजी करमाळ्याचे. आज 47,000 तिने चेक कमवले. एक सपोर्ट नावात प्रकार पण होता आणि तिने त्या गोष्टीमध्ये चेंज करून घेतला, बदलाव करून घेतला. ह्या गोष्टी असतात. त्यानंतर दुसरे आहेत पायल मॅडम, त्यांना पण कुठं ना कुठे वेळोवेळी सपोर्ट आहे, गायडन्स आहे. कुठं ना कुठं त्या गोष्टी त्यांच्या पण बनवायची तयारी चालू आहे आणि बनवणार प्रत्येकाला. ज्यांनी पण भरोसा ठेवला त्यांना प्रत्येकाला बनवणार. मी भरपूर वेळेस मार्केट बांधल्यापासून मला प्रत्येक जण बघतोय. कधी मी असा दिवस नव्हता माझा, कधी मी रूमलाच राहिलो, कधी कोणाला भेटलो नाही. कधी कधी असं रूमला आजारी असताना तर कधी कधी संध्याकाळी 12-12, 1-1 वाजेपर्यंत टीम सोबत आम्ही मिटिंग केलेल्या रूम मध्ये केलेलं. ते सर ह्या मिटिंग केल्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा मी गायडन्स केला. त्यांना फक्त एकच शब्द दिला, अजून पण त्याच गोष्ट सांगतो. फक्त एवढंच सांगतो की आज टीए लोक जे आहेत त्यांना पण सांगितलं, आज टीम पण आहे समोर आणि जे पण लोक आहेत तुम्ही पण माझ्या टीमचे, असं काय अडचण नाही. प्रत्येकाला एकच सांगतो सर, आज प्रत्येकाला बनायचंय प्रत्येकाला मार्केट बनायचंय. यासाठी मी म्हणतो सर, कमीत कमी अजून 1 वर्ष आहे. किती सर आपण म्हातारे होणार आहे? बिलकुल कोणत्या पण गोष्टी नाही. 1 वर्ष प्रामाणिकपणे इमानदारी द्यायचं. 1 वर्ष दिल्यानंतर आज ही इंडस्ट्री सर, ही इंडस्ट्री फक्त म्हणती, कंपनी फक्त म्हणते तू फक्त टिकून राहा, तुझ्यामध्ये चेंजेस कसा आणायचा, बदलाव कसा आणायचा ती मी बनवते. बरोबर ना सर? या गोष्टी असतात, फक्त समजून घ्या, दुसरं काय नाही सर. बाकी राहिलं माझे गुरुवर्य गुरु गणेश सर, स्माइल किंग सर. कुठं ना कुठं टेन्शन फ्री होण्याचा एक मार्ग आहे तो. कुठं ना कुठं आज प्रॉब्लेम यायचे, वाईट वेळ आली, कुठं कुठं सर काय करू सांगा तुम्ही थोड्या गोष्टी.
काय कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे सर. आज त्या गोष्टी करून त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या, त्याचा गायडन्स घेत गेलो, त्या गोष्टी होऊन गेल्या. बरेचसे आहेत. प्री मार्क्यूज आकाश सर आहे, श्रीधर सर आहे मार्क्यूज, आबी सर आहे मार्क्यूज, धीरज सर मार्क्यूज आहे मार्क्यूज, तुषार सर आहे. आज प्रत्येकाने कुठं ना कुठं एक गायडन्स केलेला, कुठं ना कुठं एक सपोर्ट केलेला. त्या गोष्टी झाल्याच सर. फक्त ज्या लोकांचं कुठं ना कुठं आयडियल मानत चला, कुठं ना कुठं कोणाला तरी एक गायडन्स म्हणून आयडियल माना, आज लय मोठ्यापर्यंत आपण जाणार आहे. दुसऱ्या गोष्टी आहे, आज लय अवघड किंवा लय अडचणीतल्या गोष्टी नाही आहे सर. तुमच्यावर ते आमच्यावर ते संकट आले, ते संकट चुकून पण तुमच्या वाट्याला बिलकुल येणार नाहीये. एक पण येऊ पण देणार नाही, जो पण असेल ऑफिसमध्ये प्रत्येक जण. कारण की बाहेर माहोल, बाहेर राहणं अवघड आहे. आपल्या रूम पण चांगले आहेत, ऑफिस पण एकदम टॉप आहे, आपल्याला कोणत्या पण गोष्टीची अडचण नाहीये, जेवण पण भेटतंय, राहायला पण रूम आहे, वरून फॅन आहे, गरम पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहे. करायला काय अडचण नाहीये. व्यवस्थित फक्त मनापासून करा. तर जे स्वप्न बघितले होते, टार्गेट ठेवलं होतं बाबा काही ना काही करायचं, बनायचं, जर्नी स्टार्ट केली. टीएल असताना गावाकडचे लोक माहिती तुम्हाला कसे असतात, गावकी कशी असती, गावकी कशी असती, भावकी भावकीच रे, भावकी कशी असते, गावकी डबल जाणार, बरोबर ना. तर गावकी आणि भावकी त्यांनी कुठं ना कुठं त्यांचं, मी काय त्यांना बोललं नव्हतं त्यांच्या मुलांना, बाबा माझ्याकडे तुम्ही थांबाच कराच, मला घेणं पण नव्हतं. आलात बाबा, मला तेजस भाऊ तुझ्याकडे यायचं, आम्हाला तुझ्याकडे काम आलं, या बाबा काय अडचण नाही, घरी पण सांगून दिलं असं काम असं त्यांना करू द्या, मी असं सोबत करतो त्यांना. ठीक आहे, करायला स्टार्ट केलं. पण माइंडसेट त्यांनी चेंज नाही केला, टुकारपणा केला, टाइमपास केला, गेली गावाकडं. त्यांच्या आईवडिलांना कुठं कुठं वाटलं असं मावशी किंवा यांनी फसवलं, अडचणी झाल्या, चुकीचं काम असेल, हे असेल ते असेल. त्याच गोष्टीवर कुठं ना कुठं एवढा मी हाताला पेटून उठलो. आईला, मम्मीला कुठं ना कुठं ती एक गावाकडची महिला आहे, ती बोलली की बाबा काय फ्युचर नाही, काय नाही, ते तर काय नाही करत, तो नाही काय झालाय, येतं घरी आले, त्याला काही इकडे येता नाही, कारण की हे आले घरी, आता घरी जाऊन काय सांगायचं लोकांना, गावाकडे आणि घरच्यांना. त्यामुळे तो तिकडंच कुठं ना कुठं थांबतोय, येत नाही घरी वेळेवर किंवा त्याच्याकडे काहीच नाही. तर तोच बातला मी खतरनाक पद्धती घेतला सर. मी असं होतो किंवा मला असं शॉप करायची गरज नव्हती किंवा मला शॉप नाही आवडत. पण नंतर ना ज्या लोकांनी अवकात काढली, आता म्हणलं नाही, आता आपल्या अस्तित्वावर आलेलं आहे, कुठं ना कुठं आपलं अस्तित्व लोकांना दाखवून दे नाही. त्यानंतर सर माझ्या आईवडिलांच्या ज्यावेळेस असं लोक बोलले, त्यांना तोंडावर बोलली, कुणी मागून बोलली, कुणी काय तरी गोष्टी कळल्यात मला. त्यानंतर म्हणलं नाही, आता माझ्यामुळे त्या गोष्टी, मी त्या गोष्टी क्लिअर करणार. त्यानंतर माझ्या घरी मी कमीत कमी 2-3 गाया घेऊन दिल्या. पहिला माझा बदला तो गावकऱ्यांना तेव्हा कुठं ना कुठं दाखवलं करून. त्याच्यानंतर प्री मार्क्यूज असतानाच 10-11 महिन्यामध्ये स्वतःसाठी बुलेट घेतली. बघितली आहे तुम्ही सगळ्या गोष्टी. रिवेंज केला, गावाकडे गेलो गाडी घेऊन. आणि जी लोक बोलली होती तुझ्याकडनं नाही होणार, चुकीच्या मार्गावर गेला, टाइमपास टुकरगिरी करतोय, असं तसं मागून बोलले, तोंडावर बोलायची काही हिंमत नव्हती, मागून बोलली माझ्या. त्या जी लोक कडू बोलली त्या लोकांना गोड पेढा भरून आलो. कळतंय, कमीत कमी सर खोटं नाही सांगत, कमीत कमी 8 ते 10 किलो पेढे वाटले. किती? 8 ते 10 प्रत्येकाला. आणि जळणारी संख्या काही कमी नव्हती, त्यामुळे पेढे जास्त लागले, बरोबर ना. 8 ते 10 किलो पेढे वाटले प्रत्येकाच्या घरी जाऊन. काही काही तर गाडी हातात घेऊन, म्हणजे हातात पण घेतली, काहींना बसता येईना, चालवता येईना, चालवा तरी चालवा, पडली तर पडू दे, माझं नुकसान घेऊन. कारण की का त्या गोष्टी केलेल्या. आलो परत माघारी, परत एक स्वप्न, बाबा आपण तर केलंय, वडिला गाडी आहे ती पण नवीनच, असे पण काय नाही झालेलं नाहीये. सर्व्हिसिंग केली किंवा तिला थोडंफार डेकोर केलं, होऊन झालं क्लिअर. तिला किती 3 वर्ष झाले फक्त घेऊन, 2-3 वर्ष म्हणलं नाही, वडिला पण आपण गाडी घेऊ. तर आज त्या गोष्टी करून दाखवल्या. म्हटलं बाबा नाही, वडिलासाठी पण गाडी सेलिब्रेशन दिवशी गाडी आणणार. सर गेलो, कळलं बाबा मार्केट झालाय तो आता. लगेच गेलो तिथंच आपलं शेअर होंडा म्हणून युनिकॉर्न गाडी, तिथं गेलो, गाडी बघितली, म्हणजे ही गाडी आपल्याला पाहिजे. किती कोटेशन सांगितले, 42 1.5 लाखापर्यंत तुम्हाला ती गाडी जाणार. म्हणलं ठीक आहे. कशी कॅश ऑनलाईन कशी करणार, काय म्हणलं कॅश असणार, सॉरी कॅश करणार की EMI, म्हणलं कॅश असणार. डॉक्युमेंट सांगा, तुम्ही डॉक्युमेंट देतो. सर त्या गोष्टी कॅशमध्ये म्हटलं तर की ते सगळेच कामं सुरू आमच्याकडे झाली. भरपूर जण गेलो तो गाडी घ्यायला.
गाडी बुक केली, गाडी बुक केल्यानंतर सगळ्या गोष्टी आल्यात. मग असं पण नाही की चुकीच्या गोष्टी आहे, पावत्या पण गाडीच्या खिशात घेऊन फिरतोय. और म्हणजे असं पण नाही की लोकांना वाटतं कोणाला की सर हप्त्यावर असेल किंवा कशा असेल. मॅडम ज्या एंट्री आहेत त्या इतर 5,000ची आहे, त्यानंतर ही 87,000ची आहे, त्यानंतर दुसरी एक 50,000ची. तुम्ही बघा त्या आहेत का खऱ्या, टोटल किती होती काउंट ती पण सांगा. स्ट्रगल येणार एवढ्याच गोष्टी सांगतो, बाकी काय नाही. अजून केक कटिंग आहे सर, केक कटिंग करायचं का नाही करायचं? करायचं की माझ्याबद्दल ऐकायला भेटायला मी तर ऑफिसमध्येच असणार कंटिन्यू. आणि सर माझी टीम पण इथं बसेल आणि तुम्ही पण सगळे प्रत्येकजण आहेत. एकच प्रॉमिस प्रत्येकाला करतो आणि शब्द प्रत्येकाला देतो, ऐकायचं. तर जोपर्यंत ऑफिसमधला प्रत्येक जण आहे, म्हणजे त्या टीममधला असू द्या, डायरेक्ट पार्टनर असू द्या किंवा तुम्ही पण असू द्या, जोपर्यंत प्रत्येक जण बनत नाही तोपर्यंत माझं ऑफिस येण्याचा टाइम 8 किंवा 8:30 पर्यंत असेल. आणि प्रत्येकाला जोपर्यंत त्याने जेव्हा स्वप्न बघितलेलं नाही, स्वप्न बघितलेलं आहे कम्प्लीट नाही झालं अजून, ते स्वप्न लवकर कम्प्लीट करल हीच माझ्याकडनं तुम्हाला प्रत्येकाला इच्छा असेल, दुसरं काय नाही. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधा